मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी बॅगेमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालेली होती आणि या हत्येचा गुंता पोलिसांनी मूकबधीर मुलाच्या मदतीने सोडवलाय। हा मूकबधीर मुलगा मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या राजेश सातपुते यांचा मुलगा आहे। नेमका हा हत्येचा गुंता सुटला कसा याबाबत पोलीस नाईक राजेश सातपुते यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। कर्तव्य तत्पर अशी ओळख मुंबई पोलिसांची कायमच राहिलेली आहे। नुकताच दादर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एक हत्येचा गुन्हा घडला होता आणि त्यातील आरोपी हा मूकबधीर होता। याची साइन लँग्वेज ही समजत नसल्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या एकूणच तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि हाच नेमका गुत्ता हा आरे किडवाई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सातपुते यांनी सोडवलेला आहे। त्यांचा मुलगा हा देखील सोबत आहे, तो देखील या संपूर्ण हत्याला जो गुंता आहे तो सोडवण्यामध्ये त्याचाही एक महत्त्वाचा रोल आहे। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सातपुते साहेब, काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मला डबल होती रविवारची डे करून मी नाईट करत होतो। RK1 मोबाईल आहे, त्या गाडीवर मी कर्तव्य करत होतो आणि वरिष्ठांच्या आदेशाने रात्रीचे 1 ते 3 ही नाकाबंदी लागली होती। त्या नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी करत असताना दादर रेल्वे पोलीस स्टेशनचे काही स्टाफ त्यांच्या व्हॅनसह आले आमच्या नाकाबंदीच्या ठिकाणी आणि त्यांना साधना विद्यालय हे कोठे आहे हे विचारायचं होतं। त्यांनी ते मलाच विचारलं, तर मी बोललो साधना विद्यालय हे दादरला आहे, शारदा सिनेमा मराठी ग्रंथ संग्रहालय याच्या 2nd फ्लोअरला आहे। त्यामुळं मी विचारते, मग त्यांना विचारलं कशासाठी विचारताय? तर आम्हाला साइन लँग्वेज करणारा मुलगा पाहिजे। बोलले यावेळेस तिथे भेटणार नाही। रात्रीचे किती वाजले होते त्यावेळी? 2 वाजले होते। रात्रीचे 2 वाजले असताना बोले ह्यावेळेस तर तुम्हाला तिथे कोण भेटणार नाही। मग मला कशासाठी पाहिजे? मी त्यांना सहज असा प्रश्न केला, तर त्यांनी सांगितलं की दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 11 येथे एक सुटकेस मिळाली आहे। एक मूकबधीर मुलगा म्हणजे मर्डर केस आहे आणि त्याच्यावर तो घेऊन येणारा तो मूकबधीर आहे, पण तो काय भाषा बोलतो आम्हाला काही कळत नाही। मग त्याची भाषा कळावी म्हणून आम्ही त्याची साइन लँग्वेज करणारा मुलगा कोणी टीचर असेल ते आम्ही शोधत आहोत। तर असं आहे बोललं। मग माझा मुलगा तर त्या शाळेत शिकलेला आहे, तो पण मूकबधीर आहे, त्याला माझ्या मुलाला ही साइन लँग्वेज कळते। ही जेव्हा घटना घडली किंवा पोलीस स्टेशन, वडील जरी पोलीस असले तरी पोलीस स्टेशन म्हटलं की कुणाच्याही मनात एक भीती असते, तर ती नेमकी भीती मोडून कशा काय या संपूर्ण प्रकरणात त्यांनी सहकार्य केलं? त्याला मी ते जरा माझ्याच याच्या भाषेमध्ये सांगितलं की आपल्याला एक असं झालेलं आहे केस, तर माझ्याबरोबर तू येतोस का? आपल्याला ह्या ठिकाणी जायचं। तर त्याला मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे माझ्या हावभावाने सांगितलं एक अशी मर्डर केस झाली आहे, त्याला बोलता येत नाही, तर तू येतोस का? तो राजी झाला। तो आला, तर त्याने मग तिकडे माझ्याबरोबर तो याला कम्प्लिटली राजी झाला। मग तो त्याच्या साईड लागून त्याला प्रश्न विचारत होता। त्याने मग त्याचं नाव काय आहे असं विचारलं। तो बोलला माझं नाव राज त्याचं जय छावळा जय सांगितलं। आणि हा तू राहायला कुठे आहेस? तर तो बोलतो मी ताडदेव असं करत होता। तर त्याने हे सगळे प्रश्न विचारून त्याच्या लँग्वेजमध्ये उकल केली त्याने। जी पायदुनीच्या एकूणच अनैतिक संबंधातून झालेली हत्या आहे याचा गुंता हा उलगडण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।